मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा 2 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवीन पुलासाठी गर्डर टाकण्यात येणार आहेत। उद्या आणि परवा दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये कोकणात येणारी वाहतूक वाकण, पाली, माणगाव मार्गे वळवण्यात आली आहे, तर मुंबईकडे जाणारी वाहतूक कोलाड, रोहा, भिसेखिंड, नागोठणे या मार्गाने वळवण्यात येणार आहे। राज्याच्या वाहतूक पोलीस विभागाने मुंबई गोवा महामार्गावरील ब्लॉकची अधिसूचना काढलेली आहे। त्यामुळे उद्या आणि परवा जर मुंबई गोवा महामार्गावरून तुम्ही प्रवास करणार असाल तर या ब्लॉकचं वेळापत्रक तुम्ही पाहून घ्या। कोणकोणत्या मार्गाने हे वाहतूक वळवण्यात आली आहे याचा अंदाज घेऊनच तुम्ही मुंबई गोवा महामार्गावर प्रवासाला जा। 2 दिवसांचा हा ब्लॉक असणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, प्रफुल्ल पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, खरं तर संदीप, हा म्हैसदरा नदीवरचा जो पूल आहे अत्यंत महत्वाचा आहे। मागील काही वर्षापासून याचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु तो आता रखडलेला होता। परंतु आता या ठिकाणी कामाला वेगात सुरुवात केलेली आहे आणि या कामासाठी यापूर्वी सुद्धा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता आणि आता उद्या आणि परवा असे 2 दिवस हा ब्लॉक घेतला जाणार आहे। दुपारी 12 ते 4 या वेळात हा ब्लॉक घेतला जाणार आहे आणि त्या ठिकाणी गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। मात्र मागचा अनुभव बघता हे गर्डर टाकण्याचं काम जे अतिशय संथ गतीने होतं, ज्या वेगाने व्हायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे गर्डर टाकण्याची वेळ जी आहे ती दिवसाची न ठेवता रात्रीची ठेवावी, कारण दुपारच्या वेळात महामार्गावरती वाहतूक असते, वर्दळ असते आणि त्यामुळे ही वेळ रात्रीची ठेवावी अशी प्रवाशांची मागणी आहे। अगदी प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।